नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा चॅप्टर कंप्लीट केला आहे. ओके, आज इथे आपण आपल्या 8व्या पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. बघा, आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला असंख्य मोठे आणि लहान सजीव असतात. त्यामध्ये असेही सजीव आहेत की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तर त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राची मायक्रोस्कोपची गरज असते. अशा सजीवांना आपण सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स असे म्हणतो. ते इतके लहान असतात की एका सुईच्या टोकावर हजारो सूक्ष्मजीव असू शकतात. मग हे सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या अवतीभोवती सगळीकडे असतातच. मायक्रोब्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर. हवा, पाणी, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, वनस्पती, प्राणी, आपल्या शरीरावरही सूक्ष्मजीवांचे, मायक्रोब्सचे अस्तित्व असते. ओके, बघा, काही सूक्ष्मजीवांपासून विविध आजार होतात. कॉलरा, निमोनिया, साधी सर्दी आणि आताचा हा कोविड-19 रोगही कोरोना व्हायरस या सूक्ष्मजीवामुळेच, मायक्रोबमुळेच होतो. पण काही सूक्ष्मजीव मात्र आपल्यासाठी उपयोगीही ठरतात. सम मायक्रोब्स आर हार्मफुल बट सम आर युजफुल टू. फॉर एक्झाम्पल, बघा, दुधाचे दही होते, हे कामही सूक्ष्मजीवांमुळेच होते. त्याचबरोबर दुधापासून चीज बनवले जाते, श्रीखंड बनवले जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारची लोणची आपण बनवतो, त्यामध्येही या मायक्रोब्सचा, सूक्ष्मजीवांचाच रोल असतो. बघा, यावरून तुमच्या काय लक्षात येतं? तर काही सूक्ष्मजीव आपल्याला फायदेशीर ठरतात, उपयोगी ठरतात, तर काही आपल्याला हानी पोहोचवतात, रोग पसरवतात. म्हणजेच या सूक्ष्मजीवांचे, मायक्रोब्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, बघा, या चॅप्टरमध्ये आपण या उपयुक्त, युजफुल आणि उपद्रवी, हार्मफुल मायक्रोब्सचा अभ्यास करणार आहोत. सो, उपयुक्त सूक्ष्मजीव, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, नावाप्रमाणेच हे सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयुक्त आहेत, उपयोगी आहेत, तसंच फायद्याचे आहेत. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल टू अस. बघा, दुधाचे दही होते, या प्रोसेससाठी लॅक्टोबॅसिलाई नावाचा सूक्ष्मजीव आवश्यक असतो. हा लॅक्टोबॅसिलाई कन्व्हर्ट मिल्क इन टू योगर्ट. त्यासाठी बघा, ताकाचं एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्याचा अगदी पातळ थर बनवायचा आणि त्यावर मिथिलीन ब्ल्यू टाकून तो स्टेन केला. मग त्यावर आच्छादन काच, कव्हर स्लिप ठेवून जर तो संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली पाहिला तर आपल्याला काय दिसते? बघा, आपल्याला निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतील. हेच ते लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू आहेत. ओके, यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो. हे जीवाणू आहेत ते ऑक्सिजनशिवायही ऊर्जा निर्मिती करू शकतात. म्हणजेच ते विनॉक्सी आहेत. त्यांना ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची गरज नसते. ओके, बघा, इफ वी टेक अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क म्हणजे ताक ऑन ए ग्लास स्लाइड अँड स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू and a cover slip is put on it. If we observe it under compound microscope, then what do you notice? The blue rod-shaped organisms are moving in it. They are lactobacilli, a kind of bacteria. हे हलणारे ऑर्गॅनिझम्स लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आहेत. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. त्यांचा शेप रेक्टँगलसारखा दिसतो. लॅक्टोबॅसिलाई आर अनॲरोबिक बॅक्टेरिया. अनॲरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय? तर त्यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाऊट ऑक्सिजन. ओके, आता दुधापासून दही तयार होतं म्हणजे नेमकं काय होत असेल विचार करा. हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे, लॅक्टोज शुगरचे किण्वन करतात, फर्मंटेशन करतात आणि त्याचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये, लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात.
त्यामुळं काय होतं तर दुधाचा pH सामू ज्याला आपण म्हणतो हा कमी होतो आणि दुधातील प्रथिनांचे प्रोटीन्सचे क्लथन म्हणजे कोॲग्युलेशन होते, म्हणजेच ते गोठतात. त्यामुळं ही प्रथिने दुधातील इतर घटकांपासून वेगळी होतात. यालाच आपण दुधाचे दह्यात रूपांतर झाले असे म्हणतो. आलं लक्षात? दह्याला बघा विशिष्ट असा आंबट स्वाद असतो, आंबट चव असते. ही आंबट चव या लॅक्टिक आम्लामुळे येते, म्हणून आपल्याला दही आंबट लागते. दह्याचा सामू म्हणजे pH कमी असल्याने दुधातील इतर न लागणाऱ्या घातक जीवाणूंचा नाश होतो, ते नष्ट होतात. सो लॅक्टोबॅसिलाई कन्व्हर्ट लॅक्टोज शुगर which is present in the milk into lactic acid. This process is called fermentation. As a result, the pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. pH कमी झाल्यामुळे मिल्कमधील प्रोटीन्सचे कोॲग्युलेशन होते, ते गोठतात आणि इतर मिल्कमधील पदार्थांपासून वेगळे होतात. Thus, milk proteins are separated from other constituent of milk. This is what happens when milk changes into yogurt. आली लक्षात प्रोसेस तुमच्या. ओके बघा, योगर्ट हॅज ए स्पेसिफिक सोअर टेस्ट. आंबट चव बघा, योगर्ट हॅज ए स्पेसिफिक सोअर टेस्ट, आंबट चव असते. ड्यू टू लॅक्टिक ॲसिड द लो pH डिस्ट्रॉइड हार्मफुल मायक्रोब्स. हानिकारक मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. बघा, आपले जर पोट बिघडले तर डॉक्टर आपल्याला दही किंवा ताक घ्यायला सांगतात, बरोबर. इफ वी हॅड इनडायजेशन और ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट देन डॉक्टर ॲडवाइज अस टू हॅव योगर्ट और बटर मिल्क. वाय डू दे ॲडवाइज इट? डॉक्टर हे का घ्यायला सांगतात विचार करा जरा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होते, त्याला तारही येते. मग असे का होत असेल? समटाइम्स योगर्ट बिकम्स बिटर अँड फ्रोथ्स अप. वाय डज दिस हॅपन? थिंक अबाउट इट. बघा, उत्तरे वहीमध्ये लिहून ठेवा. आता या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचे आपल्यासाठी होणारे उपयोग पाहूयात. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने फर्मेंटेशनने मिळतात आणि हे किण्वन लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीने केले जाते. सेकंड आहे सिडार, कोको तसेच भाज्यांची वेगवेगळी लोणची या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीही लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रियाच उपयोगी ठरते. ओके. नंतर पचनसंस्थेत जर बिघाड झाला असेल, म्हणजेच अपचन झाले असेल, तर हे लॅक्टोबॅसिलाई आणि इतर काही सूक्ष्मजीव एकत्रपणे दिल्यास उपयुक्त ठरतात. म्हणून पोट बिघडल्यावर आपल्याला दही, ताक घ्यायला डॉक्टर सांगतात. तसेच गाई म्हशींना जे आंबोन दिलं जातं, आपल्याला माहिती आहे आंबोन, आपण ग्रामीण भागात राहतो, बरोबर. तेही या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीनेच आंबवलेले असते. ओके. अजून मद्य निर्मिती तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पाव बनवतानाही काही वेळेस ही लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया वापरली जाते. हा लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आपल्यासाठी किती प्रकारे उपयोगी आहे तुमच्या लक्षात आलं असेल. व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट म्हणजे दही, बटर मिल्क म्हणजे ताक, घी, तूप, चीज, श्रीखंड एक्सेट्रा can be obtained by fermentation of milk, and this fermentation is done by this lactobacilli. Okay. Lactobacilli fermentation is useful for large scale production म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्मितीसाठी ऑफ सिडार, कोको, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्यांची लोणची यामध्ये. थर्ड आहे लॅक्टोबॅसिलाई अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर are used to treat abdominal discomfort. So, doctor advises to take it when we have indigestion or any abdominal discomfort. Okay. लिव्हेन फॉडर म्हणजे गुरांचे आंबोन आपण ज्याला म्हणतो. ऑफर टू डोमेस्टिक कॅटल लाईक काऊज अँड बफेलोज इज
फर्मंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाय. आणि लास्ट आहे द लॅक्टोबॅसिलाय फर्मंटेशन प्रोसेस इज यूज्ड टू मेक वाईन अँड सम टाईप ऑफ ब्रेड. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. आता इथे बघा थोडीशी एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. हल्ली सगळीकडे लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमकं काय, तर अशा पदार्थांमध्ये लॅक्टोबॅसिलायसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियमसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवतात. ओके, व्हॉट इज मीन बाय probiotic yogurt and other foodstuff that are popular nowadays? बघा, useful microbes like lactobacilli are added to these eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity power. Okay, so this is all about lactobacilli. हे झालं लॅक्टोबॅसिलाय जीवाणूबद्दल, सूक्ष्मजीवाबद्दल जो आपल्याला उपयुक्त आहे. आता आपण रायझोबियम या सहजीवी जीवाणूची माहिती घेऊयात. रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आपण नायट्रोजन चक्र बघताना पाहिलं आहे की सजीवांना मुक्त N2च्या स्वरूपात असलेला नायट्रोजन वापरता येत नाही. त्यामुळं या नायट्रोजनचे स्थिरीकरण केले जाते, नायट्रोजन फिक्सेशन केले जाते. या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणूची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. रायझोबियम इज व्हेरी इसेन्शियल फॉर दिस नायट्रोजन फिक्सेशन. मेथी, शेंगदाणा, सोयाबीन किंवा इतर कोणत्याही कडधान्याच्या मुळांवर हे जीवाणू आढळतात. बघा, या रोपट्याच्या मुळांवर गाठी असतात आणि त्यात हे जीवाणू असतात. रायझोबियम जीवाणू बघण्यासाठी मेथी, शेंगदाणा, सोयाबीन व इतर कोणत्याही कडधान्याचे रोपटे घ्या. ते 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणाने या द्रावणात बुडवून निर्जंतुक करा. त्यानंतर इथाईल अल्कोहोलच्या द्रावणात 4 ते 5 मिनिटे तसेच बुडवून ठेवा आणि परत निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर या रोपट्याच्या मुळांवर गाठींचे पातळ पातळ काप करा. त्यानंतर या रोपट्याच्या मुळांवर असणाऱ्या गाठींचे पातळ पातळ काप करा. त्यातील एक चांगला काप सॅफ्रेनिनच्या द्रावणात 2 ते 3 मिनिटे ठेवून द्या आणि नंतर हाच काप काचपट्टीवर स्लाईडवर ठेवून आच्छादन काच ठेवा, म्हणजेच कवर स्लिप ठेवा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याचे निरीक्षण करा. काय दिसेल, तर गुलाबी दांड्याप्रमाणे जीव आपल्याला दिसतात. हे जीव दुसरे तिसरे काही नसून रायझोबियम जीवाणू आहेत. ओके, टेक अ प्लांटलेट म्हणजे रोप ऑफ फेनुग्रीक, मेथीचे, ग्राउंडनट, शेंगदाणे और एनी अदर बीन अँड स्टरिलाइज म्हणजे स्वच्छ करा विथ 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. निर्जंतुक करा. आफ्टरवर्ड्स कीप इट इन ए 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. Clean the roots with sterile water and take thin section of the root nodules. नंतर त्या मुळावरील गाठींचे पातळ पातळ काप करा. Select good section and place it in a solution of safranin for 2 to 3 minutes. Place the stained section on a glass slide. Cover it with a cover slip and observe it under compound microscope. What we have seen, आपल्याला काय दिसेल? The pinkish rod shaped organisms are the rhizobium bacteria. ओके मुलांनो, हे जीवाणू रायझोबियम जीवाणू पाहण्यासाठी आपण कडधान्यांच्या मुळांवर असणाऱ्या गाठींचा रूट नोडल्सचा वापर केला, बरोबर. म्हणजेच हे जीवाणू वनस्पतींवर राहतात. मग अशा वनस्पतींना या रायझोबियम जीवाणूंचा उपयोग होत असेल की अपाय, म्हणजे यांना त्यामुळे हानी पोहोचत असेल का? आर द रायझोबियम बॅसिलाय
युजफुल टू दिस प्लांट्स ऑर हार्मफुल? पुढं पाहूयात. बघा, रायझोबियमची भूमिका आणि त्याचे महत्त्व. बघा, हे रायझोबियम जीवाणू काय काय करतात? मुळांवरील गाठीत रूट नोडल्समध्ये राहणारे हे रायझोबियम त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात की जे त्या रोपट्याच्या जीवन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गरजेचे असतात. या बदल्यात रायझोबिया त्या रोपट्याकडून आपल्या शरीरासाठी कर्बोदकांच्या स्वरूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे हे दोघेही एकमेकांना मदत करतात आणि यांच्या परस्परांच्या फायद्याच्या ठरणाऱ्या नात्यालाच सहजीवन म्हणतात, सिम्बायोसिस म्हणतात. ओके. आणि याचमुळे रायझोबियम जीवाणूला सहजीवी जीवाणू म्हणले जाते. येतंय लक्षात सर्वांच्या? रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोडल्स सप्लाय nitrates, nitrites and amino acids to that plant, which is essential to that plant, and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship is called symbiosis. आणि याच रिलेशनशिपला सिम्बायोसिस, सहजीवन असे म्हणले जाते. बघा, यांचा रोल काय आहे नीट समजून घ्या. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात, म्हणजेच नायट्रेट, नायट्रेट्स, नायट्राइट, अमिनो आम्ले यांसारखी जी वनस्पतींसाठी उपयुक्त आहेत. मग या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी, नायट्रोजन फिक्सेशनसाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शेंगावर्गीय म्हणजेच शेंगा येणाऱ्या वनस्पतींची यजमान म्हणजे होस्ट म्हणून गरज असते. अशा वनस्पतींवर राहून ते नायट्रोजनचे स्थिरीकरण करत असतात. नायट्रोजन फिक्सेशन करतात. ओके. या रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळेच म्हणजेच नायट्रेट, नायट्राइट इत्यादींमुळेच डाळी, कडधान्य प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. रायझोबिया प्रोड्यूस nitrogenous compound like nitrate, nitrites, etc. from atmospheric nitrogen. However, for this process of nitrogen fixation, they need leguminous plants, म्हणजे शेंगावर्गीय वनस्पती ज्यांना शेंगा येतात अशा, like beans, sweet pea, soybean, etc. As a host, beans and pulses are rich in proteins due to nitrogenous compounds मेड अवेलेबल बाय रायझोबिया. म्हणूनच डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. ओके. येतंय लक्षात सर्वांच्या? बघा, रायझोबिया सूक्ष्मजीव हे प्लांट्सच्या मुळांवर असतात, म्हणजेच त्यांनी बनवलेली नायट्रोजनची संयुगे मातीतही मिसळतात. त्यामुळे माती सुपीक बनते. या रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापरही कमी होतो आणि त्यामुळे होणारे दुष्परिणामही टाळले जातात. म्हणूनच कडधान्यांचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्याचे काही भाग मातीत मिसळून दाबून ठेवली जातात. त्यामुळं काय होत असेल तर जीवाणू तसेच राहतात व माती आणखी सुपीक बनते. ओके. आणि खतांसाठीचा खर्चही कमी होतो. त्यामुळं शेतकऱ्यांना तर नक्कीच फायदा होतो. आफ्टर हार्वेस्टिंग ए लिग्युमिनस क्रॉप म्हणजे कडधान्याचे पीक संपल्यानंतर द लेफ्ट ओव्हर रूट्स अँड अदर प्लांट पार्ट्स आर डेलिबरेटली म्हणजे मुद्दाम डम्प्ड इन ए फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. द यूज ऑफ रायझोबियम हॅज हेल्प टू रेड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड देअरबाय their adverse effects. It has also helped to reduce expenses on fertilizers and thus works to be benefit of farmers. So, अलीकडील काळात लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियमयुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. तुमच्या घरी बिया असतील तर तुम्ही बघा, पावडर लावलेली दिसेल तुम्हाला. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. या पद्धतीला रायझोबियम लसीकरण म्हणतात. हा प्रयोग कडधान्यांबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही
नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ओके, बघा किती उपयोगी आहेत हे जीवाणू. Nowadays, seeds are coated with rhizobial solution or powder before sowing. Sowing म्हणजे पेरणे. After sowing, rhizobia enter the plantlets. This is called rhizobial inoculation. यालाच rhizobial लसीकरण असे म्हणतात. This experiment has helped in the supply of nitrogen to cereals and other crops besides leguminous crops. आलंय लक्षात रायझोबियम कुठे असतात ते? लेग्युमिनस शेंगावर्गीय वनस्पतींच्या खोडांवर असणाऱ्या गाठींमध्ये, रूट नोडल्समध्ये असतात. आता तुमच्या जवळपास जर असेल शेंगावर्गीय भुईमूग वगैरे सोयाबीन, तर तुम्ही उपटून त्या मुळांचे, त्यावरील गाठींचे निरीक्षण करा. आणि हे काय करतात तर नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. हे जीवाणू नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. दे डू नायट्रोजन फिक्सेशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रायझोबियम. आता पुढं काय आहे? ईस्ट. किण्व म्हणजेच ईस्ट. मुलांना आता आपण किण्वन या प्रक्रियेविषयी जरा माहिती घेऊ. फर्मेंटेशनविषयी माहिती घेऊया. किण्व पेशी या कवकवर्गीय आहेत. फंगी ग्रुपमधील त्या आहेत. या पेशी किण्वनाची क्रिया करतात. ईस्ट कॉजेस फर्मेंटेशन. या प्रकारच्या क्रियेतून आपल्याला चवदार पदार्थ मिळत असतात. आपल्या रोजच्या जीवनात असणारे आपण पाव, इडली असे अनेक पदार्थ खातो. यातील बरेच पदार्थ आपण आंबवतो. नंतर तो पदार्थ तयार केला जातो. आता उदाहरण द्यायचं झालं तर पाव तयार करण्यासाठी किण्वन, फर्मेंटेशन या प्रक्रियेची मदत होते. ओके, आता इथे बघा एक कृती दिलेली आहे. बाजारातून आपण ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेऊन येऊया. हे ईस्ट कसे दिसतात हे बघण्यासाठी एक प्रयोग करू. एका बाटलीत 1 चमचा ईस्ट, 2 चमचे साखर व थोडे कोमट पाणी घेऊन मिसळा. आता बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन कलरलेस फुगा घट्ट बसवा. हा फुगा 10 मिनिटे तसाच ठेवायचा. पहा काय दिसेल तर फुग्यामध्ये हवा भरलेली आपल्याला दिसेल आणि तो फुगा फुगलेलाही दिसेल. म्हणजेच काय झालं असेल तर बाटलीत निर्माण झालेला वायू फुग्यात जमा झालेला दिसेल. आता या फुग्यात जो वायू निर्माण झाला आहे त्यात चुन्याची निवळी मिसळायची. ही निवळी चंचू पात्रात घेऊन तिचे निरीक्षण करायचे. निरीक्षण केले तर चुन्याची निवळी आपल्याला पांढरी झालेली दिसते. आता या बाटलीतील मिश्रणाचा एक थेंब काचपट्टीवर स्लाईडवर ठेवून त्यावर आच्छादन काच कवर स्लिप ठेवली आणि जर सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोपखाली पाहिले तर आपल्याला काय दिसेल तर आपल्याला लंबगोलाकार रंगहीन कवकपेशी दिसतील. या पेशींपैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतील. बघा या डायग्रॅममध्ये दिसतंय आपल्याला. या ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी आहेत. म्हणजेच ईस्ट प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीने वाढतो. आता या अलैंगिक पद्धतीलाच कलिकायन किंवा मोकुलायन असे म्हणतात. बघा ईस्ट इज ऑल्सो ए युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ब्रेड, केक, पाव यासारख्या फ्लफी पदार्थांमध्येही ईस्ट वापरलं जातं. बघा इथे एक एक्सपेरिमेंट आहे. ब्रिंग ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम द मार्केट. मिक्स 1 स्पून ऑफ ईस्ट, 2 स्पून शुगर with the sufficient quantity of lukewarm water in a bottle. Fix a colorless transparent balloon on the mouth of that bottle. What changes do you observe after 10 minutes? बघा आपल्याला तो फुगा फुगलेला दिसतो. Then mix lime water with the gas accumulated in the balloon. Collect that lime water म्हणजे चुन्याची निवळी in a beaker and observe it. What do you notice? काय दिसेल तर ही चुन्याची निवळी आपल्याला पांढरी झालेली दिसेल. So take a drop of the solution from the bottle on a glass slide. Put a cover slip over it and observe it
under the compound microscope. Stored the solution in the bottle carefully. We see the colorless oval cells of the yeast on the slide. Okay. Some of those cells may have small round bodies attached to them. बघा इथे डायग्रॅममध्ये दिसतंय सेल्सवर लहान राऊंड बॉडीज चिकटलेल्या दिसतात. These are new daughter cells of yeast in the process of formation. या ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी आहेत. This method of asexual reproduction is called budding. या असेक्स्युअल रिप्रोडक्शनच्या मेथडला बडिंग असे म्हणतात. ओके. ईस्ट हा कवकवर्गीय परपोषी म्हणजेच अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला सूक्ष्मजीव आहे. हा कार्बनी पदार्थांवर वाढतो. ईस्ट हे सूक्ष्मजीव स्वतःचे पोषण करताना किण्वन फर्मंटेशन प्रक्रिया करतात. यात ते द्रावणातील कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात आणि यालाच किण्वन किंवा फर्मंटेशन म्हणतात. बघा या एक पेशी असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती आहेत. ईस्टची पेशी ही दृश्यकेंद्रकी प्रकारची पेशी आहे. आताच्या प्रयोगामध्येही साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थांमुळे ईस्टची वाढ झाली आणि प्रजननही जलद गतीने झाले. स्वतःचं पोषण करताना ईस्टच्या पेशींनी द्रावणातील कर्बोदकांचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये केलं आणि याच प्रक्रियेला किण्वन फर्मंटेशन असं म्हणतात. बरेच पदार्थ या प्रक्रियेने तयार करता येतात. आता आपण जो पाव खातो तोही याच प्रक्रियेने तयार केला जातो. ईस्ट इज ए हेटेरोट्रॉफिक फंगल परपोषी आहे. मायक्रोब्स दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड्स. ईस्ट इज ए युनिसेल्युलर फंगस विथ 1500 different species in existence. The yeast cell is eukaryotic type of cell. Eukaryotic cell आपण आधी पाहिले, तुमच्या लक्षात आलं असेल. In the above experiment, yeast grows and multiplies very quickly due to the carbon compounds in the sugar solution. In the process of obtaining nutrition, yeast cells convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. This process called fermentation. ओके, आलंय लक्षात ईस्ट. आता तुम्हाला पाव किंवा ब्रेड कसे तयार केले जातात याची प्रक्रिया शोधायची आहे. माहिती मिळवा आणि जमलं तर करून पहा. त्याचबरोबर पाव जाळीदार होण्यामागे कोणती कारणे असतील याचाही जरा विचार करा. ओके. आता थोडीशी एक्स्ट्रा माहिती घेऊया. साखर कारखान्यांना जोडून बहुतेक वेळा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. आपल्या आसपास आहेत साखर कारखाने, तुम्हाला माहिती असेल. साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. ऊसाच्या रसाची मळी निघते, बरोबर. तिच्यातही भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. या मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून तिचे किण्वन केले जाते. याद्वारे इथेनॉल अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तयार होते. तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उपउत्पादनेही मिळतात. मिळालेल्या इथेनॉलपासून स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायने मिळतात आणि इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधनही मिळते. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू अशा इतर धान्यांचाही उपयोग केला जातो. ओके. आता द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्करांचेही ईस्टच्या मदतीने किण्वन केले जाते व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते. बघा, ऑफन अल्कोहोल इज प्रोड्यूस्ड अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. मोलॅसेस म्हणजे मळी इज प्रोड्यूस्ड फ्रॉम शुगरकेन ज्यूस. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. मोलॅसेस इज फर्मंटेड with the help of the yeast called
सॅक्रोमायसिसने याचे फर्मेंटेशन केले जाते. इन दिस प्रोसेस इथेनॉल अल्कोहोल इज प्रोड्यूस्ड ॲज ए प्रायमरी प्रोडक्ट अँड ईस्टर अँड अदर अल्कोहोल्स ॲज सेकंडरी प्रोडक्ट्स. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. इथेनॉल इज ऑल्सो ए स्मोकलेस, धूरविरहित अँड हाय क्वालिटी फ्युएल. बिसाइड्स मोलॅसेस, मेज म्हणजे मका, बॅरली म्हणजे सातू अँड अदर ग्रेन्स आर ऑल्सो यूज्ड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द शुगर्स प्रेझेंट इन grape juice, are also fermented with the help of yeast to produce the alcohol which is used for making wines. ओके, आलंय लक्षात. आता पुढं दिलेलं आहे जैव उपचार, बायो रेमिडिएशन बघूयात. पाम तेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ तसेच औद्योगिक प्रक्रियांमधून मिळणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व अर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करतात. अल्कॅनिवोरॅक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेल गळती स्वच्छ केली जाते. ऑयस्ट युरोविया लायपोलिटिका is used to absorb the toxins released during the production of palm oil and the heavy metals and minerals released in some other industrial processes. Saccharomyces cerevisiae is used for absorption of a pollutant arsenic. Oil spills म्हणजे तेलगळती in oceans are clean with the help of अल्कॅनिवोरॅक्स बॅक्टेरिया. ओके, थोडी एक्स्ट्राची माहिती आहे बघा पुस्तकात. इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आज आपण लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि किण्व ईस्ट या 3 उपयुक्त सूक्ष्मजीवांची युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती घेतली. तसेच त्यांचे आपल्यासाठी होणारे फायदेही पाहिले. बरोबर, तुम्ही झालेला भाग पुस्तकातून पुन्हा वाचायचा आहे. खूप इझी पार्ट आहे हा. आणि पुढच्या भागाचेही वाचन करायचे आहेत, स्वतःच्या नोट्स तयार करायच्या. येतं आहे लक्षात. बाकी घरी राहा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.